नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय। सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। गिरीश महाजन खऱ्या अर्थानं संकटमोचक आहेत। संकट आलं की मार्ग काढतात। पक्षप्रवेशानं तर सुधाकर बडगुजरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बडगुजर आणि घोलप यांच्या प्रवेशानं भाजप पक्ष मजबूत झालाय। आगामी काळात मुख्यमंत्री फडणवीस अनेक संकल्प पूर्ण करणार असल्याचंही बावनकुळे म्हटलंय। विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवार यांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। तर अजित पवार हे विकासासाठी भाजपसोबत गेल्याचं स्पष्ट करत त्यांचं नेतृत्व मान्य करणाऱ्यांचं इन्कमिंग सुरू झालं असून भविष्यात अनेक नेते पक्षात येणार असल्याचं देखील बनसोडे म्हटले। भुसावळ शहरातील अनेक भागांमध्ये 18 तासांपासून वीज पुरवठा खंडित झालाय आणि यामुळे नागरिक हैराण झालेत। वीज पुरवठा सुरळीत होण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे। बीडच्या आश्री तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलंय। गेल्या 6 महिन्यांपासून थकीत असलेले पैसे तातडीनं देण्याची मागणी करण्यात आली आहे। अशोक साळवे असं बेमुदत उपोषण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। सांगलीच्या कामगार आयुक्त कार्यालयामध्ये बांधकाम कामगारांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं। विविध प्रलंबित मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली आहे। दरम्यान मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने बंद करून भोंगे उतरवा, मढीचे सरपंच संजय मरकड यांनी ही मागणी केली आहे। त्यांनी या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले। सांगलीत धर्मांतराला कंटाळलेल्या ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सांगली जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे राज्य सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा तातडीनं करून तो अंमलात आणावा अशी मागणी सांगलीमध्ये मुकमशाल मोर्चा करत काढण्यात आली। बच्चू कडू यांना 3 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। बच्चू कडू यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानं रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलाय। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र झाल्यानं कडूंनी नागपूर कोर्टात याचिका दाखल केली आहे। विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयासंदर्भात 19 जून रोजी सुनावणी होणार आहे। काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाल्याचं वक्तव्य भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलंय। तर काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष असल्याचं म्हणत काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली आहे। बीडच्या परळीमध्ये पोलीस प्रशासनाला भाजपनं विविध मागण्यांसाठी निवेदन दिलं। शहरातील वाहतूक व्यवस्थेसह विविध प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी केली। सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा पाचाडमध्ये दाखल झाली आहे। ताराराणी ब्रिगेड महिला संघटनेनं यावेळी जलाभिषेक केलाय। दरम्यान कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं। खेड तालुक्यातील एनवली कुडोशी येथील जगबुडी नदीवरील 70 वर्ष जुना पूल आता अत्यंत धोकादायक बनलेला आहे। या पुलानं जवळपास 30 गावांना जोडलेलं आहे। मात्र अत्यंत खराब स्थितीमध्ये असलेला हा पूल सततच्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे कमकुवत होऊन केव्हाही कोसळण्याच्या स्थितीमध्ये पोहोचलाय। अपघातग्रस्त अहमदाबाद फ्लाईटमध्ये मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट क्रू अपर्णा महाडिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। याप्रसंगी तटकरे कुटुंबियांनी श्रद्धांजली अर्पण केली। मालेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता गोविंद बागेश शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये निरावगज येथील उमेदवारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीसाठी पवार यांनी शुभेच्छा दिल्या। बुलढाण्याच्या खामगावमध्ये भारत बिल्डर्सवर जीएसटीची रेड पडली आहे। जवळपास 2 तास कागदपत्रांची तपासणी सुरू होती। जीएसटी विभागाच्या अमरावती अन्वेषण विभागानं ही रेड टाकली। मनमाड शहर परिसरात गेल्या महिन्यापासून रोज तासनतास वीज पुरवठा खंडित होतो। यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अघोषित लोड शेडिंगमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र असंतोष निर्माण झालाय। वाशिमच्या अडोळी, जुमडा, अटकळी, वाघोली या गावातील शेतकऱ्यांना गेल्या 3 महिन्यांपासून सिंगल फेज वीज पुरवठ्यामुळे प्रचंड त्रस्त झाले। मोटार पंप बंद पडल्यानं पाणी पुरवठा देखील विस्कळीत झालाय आणि त्यामुळे हळद पिकाचं सिंचनही थांबलंय। वारंवार मागणी करून देखील वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं अडोळी वीज केंद्रासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। शहापुरातील शेनवा, डोळखाम, किन्हवली, मुरबाड या रस्त्याला जोडणारा गोठेघर जवळील घोरपडी नदीवरील पूल अतिशय धोकादायक बनलाय। ब्रिटिशकालीन बांधण्यात आलेला हा पूल अतिशय अरुंद असून या पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटलेत। त्यामुळे पूल अतिशय धोकादायक झालाय। आता एक मोठी बातमी। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नातसून तसंच माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत।
मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या जयश्री पाटील या पहिल्या व्यक्ती ठरल्यात। याआधी वसंतदादांचे पुतणे विष्णू अण्णा पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसचा राजीनामा दिला होता। त्यावेळी मदन पाटील हे देखील राष्ट्रवादीमध्ये गेले होते। पुढे 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी आघाडी विरोधात बंड केलं। ते अपक्ष म्हणून निवडणूक जिंकले। त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं। पुढे ते कॅबिनेट मंत्री देखील झाले। 2015-16ला त्यांच्या निधनानंतर जयश्री पाटील यांनी त्यांच्या गटाचं नेतृत्व स्वीकारलं आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्या अपक्ष लढत होत्या, त्यामुळे काँग्रेसनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती। जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करत आगामी पालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळेल असा प्रयत्न केल्याचं चित्र आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। 19 वर्षीय रेवती निळे तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी वसई पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारलाय। मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीने 28 एप्रिल 2025 रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती। नागपुरात गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने आणि पर्स लुटणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे। पोलीस या महिलांच्या टोळीचा शोध घेत आहेत। सोलापूरमध्ये नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचं आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। या प्रकरणात पोलिसांनी संदीप शहा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। मावळ येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यभरातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि त्याचाच आता पालघरमधील प्रसिद्ध असलेल्या काळमांडवी धबधब्यावर देखील पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याचं ग्रामपंचायतकडून जाहीर करण्यात आलंय। जवळच्या प्रसिद्ध असलेल्या काळमांडवी धबधब्यात गेल्या 3 वर्षात 9 जणांचा बुडून मृत्यू झालाय। आता एक मोठी बातमी। सांगलीमध्ये ऋतुजा राजगेच्या आत्महत्येवरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे। राज्य सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा तातडीनं आणावा यासाठी सांगलीमध्ये मूक मशाल मोर्चा काढण्यात आला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात हा मशाल मोर्चा काढण्यात आला। तर धर्मांतरासाठी गावात येणाऱ्यांना ठोकून काढणाऱ्यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बक्षीस जाहीर केलंय। तसंच त्यांचं सैराट करणाऱ्या 11 लाखांचं बक्षीस पडळकरांनी जाहीर केलंय। तर ऋतुजा राजगे या विवाहितेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। गावात कोण धर्मांतरण करायला आला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये। हे करा। हिरो आता पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला, तुला सुट्टी नाही, ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या। आणि म्हणून सर्व बहिणींना माझी विनंती आहे, असं जर एखादं प्रकरण घडलं तर तुम्ही स्वतःला संपून घेऊ नका। तुम्ही ते पादरी असतील, तिचे सासू सासरे नवरा असेल तर त्याच्या खांडोळ्या करा। तिथून पुढचं सगळं कोर्टाचं आणि वकिलाचं हा गोपीचंद पडळकर बघेल, त्याची तुम्ही चिंता करू नका।